नमस्कार. महाराष्ट्राच्या मनपा निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये एम-आय-एमने जिंकलेली जागा हा केवळ एक निवडणूक निकाल नाही. तो एका खोलवर रुजलेल्या वास्तवाचं उघडदर्शन आहे. कट्टर धर्मांध शक्ती आता एकवटल्या आहेत आणि त्या उघडपणे मतदान व्यक्त होत आहेत. यापूर्वीही मुस्लिम समाजातील मोठा मतदार वर्ग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना मत देत होता. हे मतदान अनेकदा धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यावर आधारित नव्हतं, तर ते परिस्थितीजन्य आणि तात्पुरतं होतं. मुद्दा अगदी सरळ आहे. जोपर्यंत स्वतंत्र, ठाम आणि उघड धार्मिक ओळखीचा मुस्लिम पर्याय उपलब्ध नव्हता, तोपर्यंत नॉन मुस्लिम उमेदवार किंवा धर्मनिरपेक्ष म्हणला गेलेला पक्ष स्वीकारला गेला. पण याचा अर्थ असा नव्हता की विकासाला प्राधान्य वगैरे होतं, संविधानिक मूल्याशी वैचारिक निष्ठा होती, सर्वसमावेशक समाज रचनेवर ठाम विश्वास होता. नाही, ते सगळं पर्याय नसल्यामुळे सहन केलं गेलं जात होतं. एकदा एम-आय-एम सारखा मजबूत मुस्लिम पर्याय उपलब्ध झाला, तेव्हा ही सगळी आडवळणं एका क्षणात गळून पडली. मग मतदानाचा विचार असा राहिला नाही की कोण विकास करेल, कोण समाजाला सोबत घेईल, कोण संविधान मजबूत करेल. तो विचार थेट इथे येऊन थांबला, आपला माणूस कोण. आता इथे आपला माणूस म्हणजे नागरिक म्हणून नव्हे, तर धर्माच्या ओळखीवर आधारित आपला. ही भावनिक प्रतिक्रिया नाही, हा अज्ञानातून झालेला निर्णय अजिबात नाही. ही जाणीवपूर्वक केलेली राजकीय निवड आहे आणि म्हणूनच ती अतिशय धोकादायक आहे. कारण जेव्हा जेव्हा मतदानाचा केंद्रबिंदू धर्म होतो, तेव्हा विकास दुय्यम ठरतो. संविधानिक मूल्य सोयीप्रमाणे वापरली जातात, समाज अधिकाधिक विभागला जातो. एम-आय-एमचा झालेला उदय म्हणजे कोणती नवीन विचारधारा नाही, ती आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या धर्मावर आधारित मतदानाच्या मानसिकतेला मिळालेली वैधता आहे. आज जे उघडपणे होते ते कालही होतं, फक्त तेव्हा ते लपून होतं, त्याला एक मुखवटा दिला जात होता. म्हणून हा मुद्दा कोणत्याही पक्षाचा विजय नाही, तो या वास्तवाचा आहे की एकदा मजबूत धार्मिक पर्याय उपलब्ध झाला की विकास, सर्वसमावेशकता आणि संविधान हे सगळं बाजूला पडतं. हे सत्य स्वीकारल्याशिवाय राजकारणाचं प्रामाणिक विश्लेषण होऊ शकत नाही. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आता तृणमूल काँग्रेस आणि इतरही पक्ष असतील, राजद वगैरे, किंवा समाजवादी पार्टी असेल उत्तर प्रदेशमध्ये, यांनी या मुस्लिम समाजाचं किती लांगुलचालन केलं असेल याला मर्यादा नाही. ह्यांनी बहुसंख्य हिंदूवर अतिशय टोकाच्या टीका केल्या किंवा त्यांना त्यांच्या धार्मिक भावना दुखावतील, त्यांच्या आस्था दुखावतील अशी कितीतरी स्टेटमेंट दिली किंवा त्यांच्या कृतीतूनही ते दिसून आलं. भले ते मग राम मंदिराचा मुद्दा असू द्या किंवा हिंदूवर इतर धार्मिक गोष्टीतून केलेली टीका असू द्या, हिंदू चालीरीती असेल, संस्कृती असेल, रूढी असेल, यांच्यावर त्यांच्या पक्षातल्या म्हणजे अगदी वरिष्ठ स्तरावरतील नेते ते अगदी प्रवक्तेपदापर्यंत असलेले नेते या सर्वांनी उघड टीका केल्या. आणि मुस्लिम समाजाच्या बाबत ज्या वेळेस भले त्या मुस्लिम समाजामध्ये असलेली गुन्हेगारी असेल किंवा त्यांचा अतिरेकी कारवायांशी असलेला संबंध असेल किंवा त्यात अडकलेले काही मुस्लिम बांधव असतील, त्यांच्याबाबत नेहमी यांची भूमिका अतिशय सावध आणि लांगुल चालण्याची राहिली. परंतु हे सर्व करूनही आज तुम्ही उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालचं जर उदाहरण घ्यायचं झालं, अधीर रंजन चौधरी हा काँग्रेसचा खासदार, त्यांनी आजपर्यंत हिंदूच्या विरोधात भाजपच्या विरोधात घेतली, त्याच्याबद्दल काही शंका नाही. तो एक राजकीय त्यांचा भाग असू शकतो, परंतु हिंदूच्या विरोधात सुद्धा या व्यक्तीने कितीतरी वेळा मुस्लिम समाजाला अपीज करण्याकरता किंवा त्यांचं लांगुल चालन करण्याकरता कितीतरी वेळा टीका केली. परंतु ज्यावेळेस त्यांना अधीर रंजन चौधरी आणि त्यांच्या विरोधात उभा असलेला मुस्लिम उमेदवार ज्यावेळेस निवडायची वेळ आली, तर त्या सगळ्या समाजाने एक गड्डा मतदान आपल्या मुस्लिम बांधवाला दिलं. त्यांनी त्यावेळेस हा विचार केला नाही की काँग्रेस असेल किंवा अधीर रंजन चौधरी असेल, यांनी आत्तापर्यंत मुस्लिम समाजासाठी काय भूमिका घेतली. म्हणून म्हणतो की सगळ्यात मोठा हा धोका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ओळखायला हवा.
कारण यांच्याकडे ज्यावेळेस मजबूत धार्मिक पर्याय उपलब्ध असेल त्यावेळेस ते नॉन मुस्लिम कुठल्याही पक्षाला, कुठल्याही व्यक्तीला स्वीकारले नाही आणि स्वीकारही म्हणजे भविष्यातही ती शक्यता कधी नाही. हा जगाचा इतिहास आहे. आता फक्त हेच पाहायची वेळ आहे की यातून किती राजकीय पक्ष जे हिंदूंना अतिशय टोकाचं ट्रोलिंग म्हणा किंवा त्यांना हेटाळणी करत होते, याच्यातून किती बोध घेतात हे पाहणं येणाऱ्या आगामी भारताच्या राजकारणात फार महत्त्वाचं ठरेल. तर आत्ता सध्या तरी जी MIMने चालू केलेली घोडदौड आहे त्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आणि खूप काही मांडण्यासारखं आहे. परंतु एक मात्र निश्चित आहे की त्यांनी आपली विचारधारा निवडलेली आहे. त्यांनी आपल्या लोकांना आणि आपल्या धर्माच्या व्यक्तींना निवडायचा विचार पक्का केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही कितीही त्यांना भावनिक साथ घाला, त्यांचं कितीही लांगुलचालन करा, विकासाचं राजकारण करा किंवा त्यांना अजून काही सोयीसुविधा किंवा इतर कुठल्याही गोष्टी देऊन पहा, परंतु ते आपलं राजकीय मत आपल्या धार्मिक बांधवांनाच देणार, यात कुठलीही शंका नाही. नमस्कार.